नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्रा ही स्वतःशीच म्हणत असते की खूप झालं, आत्ताच संधी साध आणि असं काहीतरी कर की ती श्री तुझ्या तालावर नाचेल, तुझ्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेता येईल. पण काही करून इथून मला बाहेर पडायलाच हवं. आणि ती विचार करते की काय करू, कोणाशी बोलू. आणि तिच्या लक्षात येतं आणि ती म्हणते की एक व्यक्ती आहे की जी तुला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते शुभ्रा. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की सुलक्षणाताईने विशूच्या जोरात कानाखाली दिलेली असते. विशू एकदम शॉक होऊन सुलक्षणाताईंना विचारतो, आई तू मला? मग सुलक्षणाताई म्हणतात की हो, मारलं तुला. का? नको मारायला हवं होतं तुला? खून करायला द्यायला हवा होता का? हे असले संस्कार केले आहेत का आम्ही तुझ्यावर? डोकं ठिकाणावर आहे की नाही, की अक्कल विकून टाकली आहे बाजारात? आणि आत्ताच आम्ही तुला एका प्रकरणातून बाहेर काढलं आहे ना विशू, आणि पुन्हा तेच करायला निघाला होतास तू? धनाजीरावांच्या मुलीचा खून करायला निघाला होतास. मग यावर विशू काहीतरी समजवायला जाणार. सुलक्षणाताई चिडून त्याला म्हणतात की बस, तुझी फालतूची कारणं ऐकायची नाही आहेत आम्हाला. आमचा जीव तुटतो इथे तुझ्यासाठी. आणि तू कुठून सुचतं रे तुला हे सगळं? आणि ही गन कुठून मिळवलीस तू? कोणी दिली तुला ही गन? तर विशू घाबरून शांतच असतो. मग सुलक्षणाताई रागाने त्याला विचारतात की जोरात ओरडून की काय विचारतोय आम्ही? कोणी दिली ही गन तुला? आणि असा सुंभासारखा का उभा आहे? सांग ना, कोणी दिली ही गन? मग विशू घाबरत सांगतो की आई ब्लॅक मार्केटमधून घेतली. तर सुलक्षणाताई म्हणतात की हे असे मुडदे पाडायला? मग विशू म्हणतो की काय करायला हवं होतं मग मी? तुझा असा पडलेला चेहरा बघायला हवा होता का? की तू रडत बसली आहेस ते बघायला हवं होतं? आणि जिने आम्हाला कायम आनंदात ठेवलं, आमच्या सुखासाठी वाटेल ते केलं, तिच्या डोळ्यात अश्रू मी नाही बघू शकत. नाही, माझं चुकलं की मी तुझा फोन उचलला नसताना तर आत्तापर्यंत नरकाचा रस्ता धरला असता तिने. मग सुलक्षणाताई म्हणतात की काय म्हणालास तू? पुन्हा बोल की काय म्हणालास तू? आमच्या विरोधात जाऊन हे सगळं करणार होतास तू? म्हणजे आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो त्याचा गैरफायदा घेणार होतास तू? मग विशू म्हणतो तेच जमत नाही ना आपल्याला, म्हणून आलो ना परत. विशू म्हणतो की अगं आई, तुझ्यासाठी एक काय 1000 जरी असतील ना तर असं मुंग्यांसारखं चिरडून टाकेन. मग सुलक्षणाताई खूप चिडून विशूला जोरात ओरडतात आणि म्हणतात की ए. तर विशू घाबरत म्हणतो की ठीक आहे, आता तुझ्या सांगण्यावरून आम्ही गप्प आहोत, पण परत म्हणशील की सांगितलं नाही म्हणून. आणि तो चिडून म्हणतो की ज्या धनाजीराव आणि त्यांच्या मुलीने तुझ्यावर ही वेळ आणली आहे ना, त्यांना मी जिवंत सोडणार नाही. आणि म्हणतो की त्यांचे एवढे बारीक बारीक तुकडे करून तळ्यातल्या माशांना खायला घालेन आणि तेव्हाच मी गप्प बसेन. मग सुलक्षणाताई विशूजवळ येत म्हणतात की तुला काय वाटतं, राग फक्त तुलाच येतो, आम्हाला येत नाही? तरीसुद्धा आम्ही गप्प आहोत ना, कारण आम्हाला आमच्या मुलाची ढाल करून लढायचं नाही. आम्हाला काही झालं तरी चालेल, पण तुला काही होतं कामा नये. आणि आत्तापर्यंत बोललास तेवढं पुरे झालं. यापुढे जर काही करण्याचा प्रयत्न केलास ना तू, तर मग आम्ही समजू की तूही आमचा शब्द मोडलास. आणि तुला सांगितलं ना की जे काही करायचं ते आम्हीच करू, तू काहीच करायचं नाही आहे, समजलं? तितक्यात सुलक्षणाताईंचा फोन वाजतो. फोन शुभ्राचा असतो. फोन बघून सुलक्षणाताई शॉक होऊन म्हणतात की शुभ्रा? आणि त्या एकदम खुश होतात आणि विशूकडे बघून म्हणतात की विशू, तुला आमच्यासाठी वाईट वाटत होतं ना, आमच्यासाठी काही करायची इच्छा होती ना तुझी, मग आता आम्ही सांगू तेच करायचं, आम्हाला दुसरं काहीच माहीत नाही. आणि यानंतर त्या शुभ्राचा फोन रिसीव करतात. इकडे शुभ्रा फोनवरती सुलक्षणाताईंना म्हणत असते की आईसाहेब प्लीज माझं एकदा ऐकून घ्या आणि फोन ठेवू नका प्लीज, आता मला तुमची खूप गरज आहे, मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की मला एक संधी द्या, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे आईसाहेब, मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो, श्री ही एका ठिकाणी उभी असते आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. आणि तिला ते आठवत असतं की शुभ्राने प्रभाकर देशमुख यांना जेवायला बोलावलं तेव्हा ते लगेच तयार झाले होते आणि म्हणाले होते की शुभ्रा बाळा, तुझ्यासाठी मी विहिरीतसुद्धा उडी टाकेल. आणि यानंतर शुभ्रासुद्धा श्रीला म्हणाली होती की माझ्या नशिबातलं सगळं तू हिरावून घेतलंस आणि आता ही जी माझी अवस्था झाली आहे ना, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाली. इतक्यात तिथे अगस्त्य येतो आणि अगस्त्याला मयुरी वहिनींचा कॉल येतो. आणि अगस्त्य वहिनींना सांगतं की श्रीच्या आईने सांगितलं आहे आम्हाला कुलदेवीचं दर्शन घ्यायला, त्यामुळे आम्हाला लेट होईल, आम्ही तिकडेच जाणार आहोत. आणि
फोन ठेवून तो श्रीला म्हणतो की बरं झालं मयुरी वहिनींचा फोन आलेला, तिला सांगितलं की मी आपल्याला लेट होणार आहे. आणि यावर श्री काहीच उत्तर देत नाही. तिचं अजिबात लक्ष नसतं अगस्त्याच्या बोलण्याकडे. मग अगस्त्या म्हणतो श्री अगं काय बोलतं मी, कुठे लक्ष आहे तुझं. मग श्री म्हणते की कुठे काय, चल चल असं म्हणून ती जायला लागते. तर अगस्त्य तिला थांबवत म्हणतो की बोलणार नाहीस का मला, काय झालं सांग ना. मग श्री म्हणते की ते घरच्यांना भेटून खूप छान वाटलं मला. मग अगस्त्य श्रीला समजावत म्हणतो की मला माहीत आहे माझी मैत्रीण हळवी आहे. आणि लगेच डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागतात आणि म्हणतो की श्री मला माहीत आहे तुझं कुटुंब आहे आणि ते तुझ्यासोबतच राहणार आहे ना. आणि आता काही नाते ॲड झाले आहेत ते फक्त तुला जपायचे आहेत. आणि तुझं कुटुंब तुझ्यापासून दूर जाणार आहे का कधी. आणि जेव्हा कधी तुला घरच्यांची आठवण येईल तेव्हा लगेच अगस्त्य निंबाळकरला सांगायचं, लगेच घेऊन जाईल तो तुला. मग श्री अगस्त्याकडे बघून हसते आणि अगस्त्य म्हणतो की जोरात हस की. आता यानंतर आपण पाहतो की शुभ्रा सुलक्षणाताईंना भेटायला आलेली असते आणि सुलक्षणाताईंना बघताच खोटं रडण्याचं नाटक करायला लागते आणि जाऊन सुलक्षणाताईंच्या पायाजवळ बसून रडायला लागते. सुलक्षणाताई म्हणतात की अगं हे काय करतेस तू. तर शुभ्रा म्हणते की नाही आईसाहेब माझी जागा ही तुमच्या पायापाशीच आहे. मग सुलक्षणाताई तिला म्हणतात की तू आधी उठ बघू काय झालं ते सांग मला. मग शुभ्रा म्हणते की काय नाही झालं ते विचारा मला. तुमची लाडकी तुम्हाला आवडणारी शुभ्रा आता शुभ्रा नाही राहिली आईसाहेब. आईसाहेब आश्चर्याने म्हणतात की काय. मग शुभ्रा म्हणते की हो आईसाहेब तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासोबत राहून मी खूप मोठी स्वप्न बघितली होती. मला असं वाटलेलं की तुमच्यासारखी चांगली सासू मला आई म्हणून मिळेल, अगस्त्यसारखा नवरा मिळेल, इतकी चांगली फॅमिली मिळेल आणि तुम्हा सगळ्यांना मी आनंद देऊ शकेल. पण आईसाहेब त्या लायकी नसलेल्या मुलीने तिने माझं सगळं हिरावून घेतलं आईसाहेब. होतं नव्हतं ते सगळं माझ्या हातातून काढून घेतलं या श्रीने. मग सुलक्षणाताई म्हणतात की अगं पण झालंय काय. तर शुभ्रा सांगते की आईसाहेब धनाजी गायकवाड यांनी धक्के मारून मला घराच्या बाहेर काढलं. आधी ते मला म्हणाले होते ना की श्री जशी तशी तू सुद्धा आमचीच मुलगी आहे. पण श्रीचं लग्न झाल्यानंतर त्यांनी मला घरातून हाकलून बाहेर दिलं आणि असं सुद्धा म्हणाले की तुझी सावलीसुद्धा नको आमच्या घरावरती. मग सुलक्षणाताई म्हणतात की मग आता कुठे राहतेस तू, आता तुझी काही सोय करून दिली आहे का त्यांनी. मग शुभ्रा शांत बसते आणि तिला आठवतं की देशमुखांच्या घरातले तिचे सगळे हाल. मग शुभ्रा रडत सुलक्षणाताईंना म्हणते की आईसाहेब मी कसं सांगू तुम्हाला, मला त्या श्रीच्या घरी राहावं लागतं. तुम्हाला माहिती आहे इतकी घाणेरडी माणसं आहेत ना, ती इतकी गचाळ आहेत ना, त्यांना काहीच किंमत नाही आहे माझी. तुम्हाला माहिती आहे सकाळी लवकर उठायला लावतात मला, उठल्यावर ती आजी मोठ्याने खाकरा काढत असते आणि त्या भांड्यांमध्ये खाऊन चोथा झालेले पदार्थ तसेच असतात. मग सुलक्षणाताई म्हणतात की शी. मग शुभ्रा म्हणते पण मी काय करू, मी काहीच करू शकत नाही कारण माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. ती घाणेरडी माणसं, ती घाणेरडी वस्ती, इतकी किळस येते ना मला आणि तिथल्या लोकांच्या लचके तोडणाऱ्या नजरा त्याचीही खूप किळस येते मला आईसाहेब. आणि ती सुलक्षणाताईंना हात जोडून म्हणते की आईसाहेब प्लीज मला मदत करा. हे सगळं ना त्या श्रीमुळेच झालं आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर तुम्हाला माझी डेड बॉडीज पाहावी लागेल. आईसाहेब मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते, भीक मागते तुमच्याजवळ. असं म्हणून ती अजून एकदा सुलक्षणाताईंच्या पायाजवळ बसून रडायला लागते. सुलक्षणाताई तिला उठवत म्हणतात की मी तुझी अवस्था समजू शकते. मग शुभ्रा म्हणते की हो ना आईसाहेब, मला माहीत होतं की तुम्हीच मला समजून घेणार आहे, म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आली आहे ना. मग सुलक्षणाताई म्हणतात की पण आय एम सॉरी शुभ्रा, आम्ही तुला याबाबतीत काहीच मदत करू शकत नाही कारण आत्ता तिचं लग्न झालं आहे अगस्त्यशी आणि ती त्याची बायको आहे, त्यांचा संसार सुरू झाला आहे. आता आम्ही काहीच करू शकत नाही. काय आहे आता आमच्या हातातलं सगळं निसटून गेलं आहे, सगळं संपलं आहे. मग शुभ्रा सुलक्षणाताईंना म्हणते आईसाहेब तुम्ही चुकताय. जिथे असं आपल्याला वाटतं ना की सगळं संपलं आहे तिथेच खरं तर सुरुवात होते. जशी आपण एखादी वस्तू घरात आणू शकतो तसंच तिला आपण बाहेरही फेकू शकतो. यानंतर सुलक्षणाताई शॉक होऊन शुभ्राला विचारतात की काय, कसं. मग शुभ्रा म्हणते की म्हणजे आईसाहेब ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की मला तुम्हाला तुमच्या घरात एंट्री द्यायची आहे आणि मग बघा त्या श्रीला तुमच्या लाईफमधून आणि तुमच्या घरामधून मी कशी आउट करते ते. आणि आईसाहेब हा माझा शब्द आहे. मग सुलक्षणाताई काहीच न बोलता शांत बसतात. मग शुभ्रा मनातच म्हणते काय
मूर्ख बाई आहे हिला मी इतकी मोठी ऑफर देते आणि ही बाई विचार काय करत बसले. मग सुलक्षणाताई शुभ्राला म्हणतात की नाही शुभ्रा, हे शक्य नाही आहे. आता तूच बघ ना, तुझ्यासारखी लग्न न झालेली मुलगी आम्ही आमच्या घरात कशी घेऊन येणार आणि बाकीचे लोक काय म्हणतील. बाकीचे सोड, पण तुझे सख्खे आई वडील तिकडे येऊन धिंगाणा घालतील. आम्ही हे नाही करू शकत. मग शुभ्रा रडत अजून एकदा म्हणायला लागते की नाही आईसाहेब, तुम्ही हे नाही करू शकत. मला आता तुमचाच आधार आहे आणि तुम्ही जर माझ्या डोक्यावरून असा हात काढला ना तर मी संपून जाईल आईसाहेब. असं म्हणून ती सुलक्षणाताईंना मिठी मारून रडायला लागते. मग सुलक्षणाताई म्हणतात की रडू नको शुभ्रा, तुझ्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीयेत. इकडे शुभ्रा मनातच म्हणते की चला, म्हणजे हा मासा जाळ्यात अडकला. सुलक्षणाताई सुद्धा स्वतःशीच म्हणतात की शुभ्रा माझी आवडते आहे, पण बिचारीवर काय दिवस आलेत आणि आज जर मी हिला मदत नाही केली ना तर ते लोक छळ करतील हिचा. मग शुभ्रा अजून एकदा म्हणते की आईसाहेब प्लीज मला मदत करा, तुम्हीच आता यातून मला बाहेर काढाल. मग सुलक्षणाताई शुभ्राला म्हणतात की यावर आमच्याकडे एक मार्ग आहे. शुभ्रा लगेच म्हणते की कोणता आईसाहेब, मला सांगा, मी रेडी आहे. सुलक्षणाताई म्हणतात की अगं आधी ऐकून तरी घे मी काय म्हणते. शुभ्रा म्हणते की मला काही ऐकून घ्यायचं नाही. हे बघा, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी रेडी आहे. तुम्ही फक्त सांगा. यानंतर सुलक्षणाताई कोणाला तरी फोन करतात आणि बोलावून घेतात. शुभ्रा इकडे वाट बघत बसलेली असते आणि मनातच म्हणते कधीपासून दोघीच बसलोय, कोणाची वाट बघते ही बाई. माझंच चुकलं, विचारून घ्यायला हवं होतं हिला मगाशीच. तितक्यात तिथे विशू येतो. सुलक्षणाताईंनी विशूलाच फोन करून बोलावून घेतलेलं असतं. शुभ्रा विशूकडे एकदम शॉक होऊन बघत असते. विशूसुद्धा शुभ्राकडे बघून तिच्याकडे बघतच राहतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री आणि अगस्त्य हे कुलदेवीच्या दर्शनासाठी आलेले असतात. मग श्री देवी आईची ओटी भरण्यासाठी साडी घेत असते. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री तुला कुठली आवडते ते सांग ना. मग श्री म्हणते आपण आईची पहिल्यांदाच ओटी भरणार आहोत, तर साडी कशी भारीच असायला हवी आणि खूप जबाबदारीची कामं असतात ही. मग अगस्त्य म्हणतो की हो भारीच ना, भारी बोलतेस ग तू, पण कधीतरीच. असं म्हणून अगस्त्य जोरात हसायला लागतो. श्री अगस्त्याला असं हसताना बघून त्याच्याकडे खूप रागाने बघायला लागते आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.